नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल भागामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने कस्टर्ड आईस्क्रीम कशा प्रकारे बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहोत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दूध घालायचं आहे। दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घालायचं आहे, जास्त थंड किंवा गरम दूध घालायचं नाहीये यामध्ये। व हे आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं छान डिझॉल्व झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे साईडला ठेवूयात व पुढील कृती करूयात। मी इथे कढईमध्ये साधारण 1 कप दूध घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे। आईस्क्रीम करताना नेहमी आपल्याला म्हशीचंच फुल फॅट मिल्क वापरायचं आहे, त्यामुळे आपली आईस्क्रीम अगदी सॉफ्ट आणि क्रीमी होते। तर हे दूध आता आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता दुधाला आपल्या उकळी आलेली आहे, दूध छान उकळलेलं आहे। आता मी यामध्ये इथे पाव कप साखर घेतलेली आहे, ती टाकूया व हे देखील छान आपण ढवळत राहणार आहोत साखर विरघळेपर्यंत। हे पहा, साखर पूर्णपणे विरघळली आहे आपली व दूध देखील छान उकळलेलं आहे। आता आपण यामध्ये हे जे मगाशी आपण कस्टर्डचं मिक्सचर बनवून ठेवलेलं होतं ते टाकणार आहोत। व हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून, हे पहा मिश्रण टाकल्या हे आपलं अगदी दाटसर झालेलं आहे मिश्रण। गॅस अगदी आपल्याला लो ठेवायचा आहे व 3 ते 4 मिनिटे आपण हे मिश्रण छान शिजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। हे मिश्रण मी पूर्णपणे छान शिजून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी छान क्रीमी आणि सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं कस्टर्डचं। आता मी गॅस बंद करते व हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर आता हे आपण मिश्रण थंड करूया। हे आपलं कस्टर्डचं मिक्सचर पूर्णपणे गार झालेलं आहे, याला आपण थोडंसं आता स्मूथ करून घेणार आहोत। हे मिक्सचर असं थोडंसं स्मूथ करून झालेलं आहे। आता आपण पुढील प्रोसिजर करूया। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण अर्धा कप ही व्हिप क्रीम घेतलेली आहे मी। आता ही व्हिप क्रीम आपण इलेक्ट्रिक बीटरनी बीट करून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटे मी हे क्रीम बीट करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये हे जे आपण कस्टर्डचं मिश्रण बनवलं होतं ते टाकणार आहोत। हे थोडंसं आपण आधी मिक्स करून घेऊयात व हे देखील आपण बीट करून घेणार आहोत।
साधारण 3 ते 4 मिनिट मी हे मिश्रण छान बीट करून घेतलेलं आहे. हे पहा. आता आपण हे सेट करायला ठेवणार आहोत. आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी ते एक प्लॅस्टिकचा एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण हे आईस्क्रीमचं मिश्रण ओतणार आहोत. वा, मस्त अगदी स्मूथ आणि क्रीमी हे असं आपलं मिक्सर रेडी झालेलं आहे. हे थोडंसं आपण छान लेवल करून घेऊयात. आता मी यावरती एक ॲल्युमिनियम फॉईल घेतलेले आहे, ते ठेवणार आहोत. ॲल्युमिनियम फॉईल लावल्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमत नाही. व्यवस्थित आता मी हे झाकण लावलेलं आहे डब्याचं. तर हा डबा आता आपण फ्रीझरमध्ये 10 ते 12 तास किंवा ओव्हरनाईट आपण हा सेट करायला ठेवायचा आहे. चला तर मग आता हा डबा आपण फ्रीझरमध्ये ठेवूया. व फ्रीझरचं टेम्परेचर आपल्याला हायवरती ठेवायचं आहे. 10 ते 12 तास झालेले आहे. आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे, ते आता आपण काढूयात. वा, मस्त झालं आईस्क्रीम, तुम्ही पाहू शकता. आता मी हे स्कूपरच्या साहाय्याने काढते. मस्त अगदी हे पहा, सॉफ्ट आणि क्रीमी आहे असं आपलं कस्टर्ड आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तर हे आपलं मस्तपैकी कस्टर्ड आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. त्यावरती आता थोडीशी मी टुटी फ्रुटी टाकते गार्निशिंगसाठी. थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. वा, तर हे आपलं मस्त समर स्पेशल असं हे कस्टर्ड आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तर तुम्ही देखील या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली होती त्याचा मला अभिप्राय कळवा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.